नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. देशातल्या कर्करोग पीडित रुग्णांना योग्य आणि आधुनिक पद्धतीनं उपचार देण्यासाठी विशेष योजना तयार करणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं टाटा मेमोरियलवर आधारित असलेल्या प्लॅटिनम ज्युबली माईलस्टोन या पुस्तकाचं अनावरण करताना ते आज बोलत होते. देशात दरवर्षी 10 लाख लोक कर्करोगानं ग्रासित असल्याचं ते म्हणाले. देशात वाराणसी, चंदीगड, विशाखापट्टणम आणि गुवाहाटी या ठिकाणी कर्करोग संस्थांची स्थापना करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सर्व राज्य सरकारांना गुन्हे आणि गुन्हे अन्वेषण नेटवर्क प्रणाली सीसीटीएनएस प्रणालीला प्राथमिकता देण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. नवी दिल्ली इथं झालेल्या या संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. या प्रणालीअंतर्गत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातली गुन्हेगारी संबंधी माहिती एकत्र करता येणार आहे. वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षा एनईईटीचा निकाल थांबवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्या होत्या आणि प्रत्येक भाषेतल्या पेपरमध्ये वेगवेगळे प्रश्न होते असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयानंही नीट परीक्षेचा निकाल थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी 30 मे पासून सुनावणी घेण्यात येणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं. भारतीय हवाई दलानं सुखोई जेट विमानाचा शोध घेण्यासाठी काही विमानांना पाठवलं आहे. हे विमान 2 वैमानिकांसह आसाममधल्या तेजपूर इथून बेपत्ता झालं आहे. या परिसरात पाऊस सुरू असल्यानं शोधकार्यात अडथळे येत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारनं शेती विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित केलेल्या शिवार संवाद सभेला आजपासून सुरुवात झाली. 5 दिवस राज्यभरात या सभा घेतल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री, सर्व मंत्री, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह भाजपचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक असे 4000 लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी झाले आहेत. आज एकाच दिवशी 4000 गावांमध्ये सभा होणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान आज निलंगा इथल्या हेलिपॅडवर त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातात मुख्यमंत्री सुखरूप असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी आज निलंगा तालुक्यातल्या अलगरा इथं जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा आढावा घेऊन गावकऱ्यांसोबत श्रमदान केलं. लातूर विभागात उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाबाबत आजपासून तंत्रज्ञान प्रसाराची सुरुवात होत आहे. हे अभियान यशस्वीपणे राबवण्याचं आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे. प्रमुख पिकांची प्रत्यक्षात प्राप्त होणारी उत्पादकता तसंच पिकांच्या अनुवांशिक उत्पादन क्षमतेतली तफावत कमी करणं तसंच शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न प्राप्त करून देणं, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षित करणं हे या अभियानाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. रुग्णांची रक्त मिळवण्यासाठी होणारी धावपळ लक्षात घेत जालना इथल्या जनकल्याण रक्तपेढीनं कुरिअर रक्तसेवा अशी योजना सुरू केली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत विविध रक्तघटक एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले असून या रक्तपेढीच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षात 1 लाखांहून जास्त रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात आल्याची तसंच थॅलेसेमिया या रोगानं ग्रस्त असलेल्या 93 रुग्णांना निःशुल्क रक्त पुरवण्यात येत असल्याची माहिती या रक्तपेढीनं दिली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारे यंदाचे वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कार उद्या 26 मे रोजी पुणे इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. तर शनिवारी 27 मे रोजी परिषदेचा 111वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मसाप जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका यास्मिन शेख यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर यंदाचा परिषदेचा उत्कृष्ट शाखा पुरस्कार चाळीसगाव शाखेला प्रदान करण्यात येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून 25 मिनिटांनी.